हितेश आणि विशाल ती जोडी परशुराम पाटील सरांकडून इशारा येतोय. गेम ऑन 3, 2, 1 लेट्स प्ले. पहिला बॉल घेऊन येईल प्रीतम. चांगला चेंडू आतमध्ये वळणारा चेंडू होता. ऑफ ब्रेक चेंडू पाहायला मिळतोय. यस संदीप सर. ऑफ ब्रेक चेंडू टाकलाय. अनुभवाची कमी नाही आणि वरिष्ठ खेळाडू आहे प्रीतम, द ग्रेट मराठा हसोबानगर या टीमचा. त्याच्याद्वारे पहिला चेंडू अप्रतिम टाकलाय. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर आणि ते आपल्याला पाहायला मिळालं. तोच प्रीतम आता पुन्हा एकदा तयार. समोर हितेश भोईर. ओ आता चेंडू हवेत आहे. स्लोवर वन आणि इथे टिपलाय. अचूक झेल. फलंदाज होतोय फेल. चिन्मय गुड कॅच ऑफ द क्वालिटी. संघ बदललाय तसा रंग बदललाय या खेळाडूचा. तेच म्हणणार होतो की हा खेळाडू पूर्वी या संघामधून पाहत होतो आपण, मात्र आज अपोजिशन आणि काय जोश दिसतोय. सेलिब्रेशन जबरदस्त इथे वातावरण निर्माण केलंय चिनूने. चांगला खेळाडू बा. चला हितेश भोईर तिन्ही मॅच मध्ये तो फ्लॉप ठरलाय. जो खेळाडू रन मशीन म्हणून आपण नेहमीच वर्णन करायचो तो खेळाडू फ्लॉप ठरलाय. याउलट खूप चांगला लय मध्ये दिसतोय विशाल पाटील. डिसिप्लिन असलेला खेळाडू तो नॉन स्ट्रायकिंग कडे आहे आणि तो आलेल्या खेळाडूला काहीतरी सल्ला देतोय. आणि एका साईडला अंकित जो बॅटर आहे तो या संघामधून खेळणारा खेळाडू आहे. म्हणजे हसोबा संघाचा खेळाडू आता पतुपॅकर मध्ये गेलाय आणि पतुपॅकरचा आहे तो हसोबा द ग्रेट मराठा मध्ये गेलाय. बघूया अंकितचा बोलबाला राहिला आजच्या दिवसात. काहीतरी चांगली रिप्लेसमेंट आहे दोन्ही टीम मध्ये. अंकित सुद्धा चांगलं प्रदर्शन करतोय. बघूया पुढचा बॉल. यावेळी लोअर फुटटॉस बॉल ड्राईव्ह करायचा होता. संदीप आहे. संदीप यादव चांगला झेंडू कॅरी करतोय. एक रन धावफळक वाढते. आता आमचा 7वा अजिबा म्हणजेच 8वा स्कोरर अक्षय पाटील जाहीर झाला. वेलकम अक्षय. तेच आता फलंदाजाला वचक दाखवावे लागेल आणि वचक दाखवणारा हा खेळाडू आता उतरलाय. बॅटिंग मध्ये ज्याचा आपण बोलबाला पाहिलाय, ज्याची धमक बघितली, ज्याची वचक बघितली तो खेळाडू. स्ट्रायकिंग कडे विशाल पाटील. ऑन साइडला चेंडूला वळवलाय. चेंडू सातोय मिड विकेट खाऊ कॉर्नरच्या दिशेने. ह्या चेंडूवर बॅटर एक धाव पूर्ण करतात. दुसरी धाव घेण्याची करतायत घाई. दोघांमध्ये कॉलिंग व्यवस्थित नव्हतं तरी सुद्धा सुखरूपरित्या दोन्ही गाड्या ट्रॅकवर आल्यात. 2 धावांची भर. 2 धावांच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे ती 3 धावा. 3 रन्स ऑन द बोर्ड. 4 बॉल 3 धावा. इथे रनआउटची संधी होती मात्र संधी हुकली जाते. म्हणूनच प्रीतम भारी का म्हटलं जाते तर प्रत्येक मॅच मध्ये धुवादार भारी गोलंदाजी करतो तो प्रीतम भारी. कामगिरी करतोय लय भारी. गोलंदाज तयार प्रीतम. त्याचा पुढील बॉल. दिशान सुतार यांच्याकडून कॅच पाय झाले. चिन्नूनी कॅच घेतली तर 200 रुपये. इथे मात्र विशू पाटील मोठा धक्का. बिग विकेट गॉन. कडून 200 रुपयाचा पारितोषिक आलंय. कारण याआधी चिन्मय आणि एक झेल टिपला होता. अप्रतिम धावता झेल टिपला होता. त्याच्याकरता 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. धावसंख्या धावपैकावर 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये झालेली आहे ती फक्त आणि फक्त 3 धावा. हा गोलंदाज नेहमीच चांगला दबदबा निर्माण करत असतोय. नवीन फलंदाज विकेटवर आता पोहोचलाय आर्यन भोईर. आदरणीय प्रफुल्ल भोईर यांचे सुपुत्र आहेत. परंतु जो परफॉर्मन्स हवा तसा परफॉर्मन्स त्याचा मागच्या काही मॅचेस मध्ये मी पाहिला नाही. खेळाडू तयार. आर्यन भोईर इज ऑन स्ट्राइक. ओ स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. चेंडू लॉंग ऑन रिझन मध्ये वेगाने प्रस्थान करतो. 1 नाही 2 नाही 3 नाही सरळ 4 धावां करता आलाय. शानदार स्ट्रोक. 4 धावा. चौकार. काय प्रतिक्रिया असतील अक्षय या चौकाराबद्दल?
जबरदस्त स्ट्रेट ड्राईव्ह फटका पाहायला मिळाला 7 धावा आणि खऱ्या अर्थाने व्ही शेप मध्ये ज्यावेळी बॅटिंग होती ना त्यावेळी एक चांगला फटका नेहमीच पाहायला मिळतो. म्हणजे त्या फलंदाजाचा फुटवर्क जाणवतो की या फलंदाजाकडे किती क्षमता आहे, किती गुणवत्ता आहे. प्रत्येक बॉल मेरिट वरती खेळण्याची क्षमता दिसून येते त्या बॅटरची. अर्थातच क्षमता सांगितली जात नाही, क्षमता दाखवली पाहिजे आणि ते दाखवले बॅटरने. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धाबा लागला जात आहे. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 7 धाबा. पतू पॅकर्स टीम सध्या तरी कमजोर स्थितीमध्ये आहे. उर्वरित 2 षटकांमध्ये त्यांना आणखीन किल्ला लढवावा लागेल. धावांचा जो अंबार आहे तो उभा करावा लागेल. धावसंख्या मोठ्या प्रमाणात जमा करावी लागेल. विनोद येते बॉलिंग मार्कवरती. पतू पॅकर संघाकडे मोठमोठे खेळाडू आहे. सध्या अंकित वरती जास्त फोकस केला आणि अंकित आणि विनोद हे आता एकमेकांच्या अपोजिट पाहायला मिळतात. सक्के मित्र आता काय पक्के वैरी होतील का? कारण की अंकित आणि विनोद चांगले मित्र देखील आहेत. फुलटॉस बॉल. अंकितला तुम्ही फुलटॉस बॉल जास्त वेळ देऊ शकत नाही का? चेंडू जाईल का? सीमा रेषी पार. कॅच छुटा दिल तुटा. येतोय षटकार. नक्कीच प्रेक्षकांकरता कॅच सुटलाय आणि त्यांचा दिल तुटलाय. षटकार आलाय. तोच तो मुलगा होता ज्याला याआधी प्राइज मिळालं होतं आणि षटकाराच्या मदतीनं धावसंख्या आता वाढत चालली आहे. धावसंख्या झाली आहे ती 13 धाबा. चांगला स्ट्रोक. फुलटॉस बॉल दिला त्यावेळेस बॅटरला संधी असते मोठा फटका खेळण्याची. सरळ तो मोठे फटके खेळू शकत नाही. एक तर स्कोअर कटचा फटका खेळू शकतो, एक्स्ट्रा कव्हर किंवा मिड विकेट आणि स्कोअर लेगच्या दिशेने मोठे फटके फुलटॉस बॉलवर येत असतात. स्ट्रायकिंगकडे अंकित. पहिल्या मॅच मध्ये अंकित त्याच्या बॅटमधून 30 धावा आल्या होत्या. मॅन ऑफ द मॅचचा किताब सुद्धा त्याला मिळाला होता आणि त्याच्यावरच ही मोठी जबाबदारी टाकली आहे. गोलंदाज तयार. विनोद इनसाइड आउट गॅप मध्ये चेंडूला टाकलाय. चेंडू जातो एक्स्ट्रा कव्हर क्षेत्राच्या दिशेने. चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे फिल्डरद्वारे. या ठिकाणी बॅटर 3रे धावे करता धावत आहेत. पाहता पाहता ही 3री धाव होते पूर्ण. या 3 धावांच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे ती 16 धावा. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट्स याचा प्रत्यय आपल्याला प्रत्यक्षात पाहायला मिळालं. लाजवाब एफर्ट्स फिल्डिंग मध्ये देखील पाहायला मिळते आणि तेवढीच लाजवाब रनिंग बिटवीन द विकेट. यस नो अँड वेट या तिन्ही गोष्टींचा चांगला समन्वय. 16 धावा फलकावरती 2 बॉल. भूषण दुसेकर साहेबांचं या ठिकाणी आगमन झालं. त्यांचं आम्ही स्वागत करतोय. भूषणजी वेलकम. आम्ही आपलं स्वागत करतोय. अक्षय धावगती तर आता वाढताना दिसतंय. विकेट जरी मिळाले असला तरी धाव संख्या ही व्यवस्थित आहे. हा नक्कीच धावसंख्या येत आहेत कारण की 16 धावा. पहिल्या ओव्हर मध्ये 7 धावा आल्या होत्या. त्यानंतर 2 बॉल मध्ये 9 धावा. ही सर्व माहिती अक्षय पाटील आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. अक्षय एक चांगले व्यक्ती आहे. स्वभाव त्याचा खूप सुंदर आहे. हसरा चेहरा असतो. नवीन सपोर्ट्स करतायत. कॉमेंट्री मध्ये सुद्धा जर आपण थकलो तरी मग तिसरा कॉमेंटेटर्स कोण त्यावेळेस आपली नजर जाते ती अक्षय पाटील याच्याकडे. नक्कीच गोलंदाजी मध्ये देखील एखादा गोलंदाज दमला तर अक्षय त्यांची नक्कीच एक ओव्हर भरून काढतात. 16 धावा फलकावरती 2 बॉल. पुढचा बॉल आर्यन करता. हा चेंडू या अगोदर ऑन साइडला त्यानंतर ऑफ साइडला. चांगला फटका होता. 1 धाव. 3 बॉल मध्ये या ओव्हर मध्ये 10 धावा आल्या. टोटल 17 धावा झाल्यात फलकावरती. अजून 3 चेंडू शिल्लक आहेत. एकूण या पारीचे 9 चेंडू शिल्लक आहेत. या डावाच्या 9 चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्या झाली आहे ती 17 धावा. स्ट्रायकिंगकडे विस्फोटक असा खेळाडू पुन्हा एकदा सज्ज झालाय अंकित जो मोठे फटके खेळण्याची क्षमता राखतो आणि त्याने पहिल्या मॅच मध्ये ते सिद्ध करून दाखवलं. 30 धावा त्यांनी पहिल्या मॅच मध्ये बनवल्या होत्या. गोलंदाज तयार. त्याच्या कोट्यातील पुढचा चेंडू टाकण्याकरता आणि दबाव टाकण्यासाठी सध्या एक फिल्डर ठेवला गेला. यावेळी पुढचा बॉल गॅप मध्ये जाईल का? लॉंग ऑन मध्ये भूषण आहे आणि इथे मात्र 2 धावा कंप्लीट केल्या जातात. 2 धाव्यांनी धाव पळक 4 बॉल आणि 19 धावा. 19 रन्स ऑन दी बोर्ड. या ठिकाणी आपण बघतोय आदरणीय सन्माननीय किरण जयराम म्हात्रे सरांचं आगमन झालंय. नायगाव पूर्व शहर प्रमुख शिवसेनेचे या ठिकाणी दाखल होत आहे. त्यांचं मी स्वागत करतोय. आगतम स्वागतम सुस्वागतम. आगतम स्वागतम सुस्वागतम.
या गावातील प्रतिष्ठित व्यक्तिमत्व, शिवसेनेचे जुने जाणते कार्यकर्ते, नायगाव पूर्व शहर प्रमुख हा पदभार सांभाळणारं एक लाडकं व्यक्तिमत्व किरण जयराम म्हात्रे सरांचं अतिथी कक्षाच्या दिशेने आगमन झालंय. त्यांचं आम्ही स्वागत करतोय. त्यांच्या माहिती करता हा एक महत्वपूर्ण मॅच मैदानाच्या आत सुरू आहे. सरळ बॅटचा वापर केला बॅटरने आणि चेंडूला खेळून काढलंय लॉंग ऑन क्षेत्राबाहेर. 1 बाउंड सीमारेषे पार, मिळताय धाबा 4. चौकारनिशी आमच्या पाहुण्यांचं स्वागत या ठिकाणी होतंय. वेलकम सर, आपलं स्वागत असे RK ट्रॉफी 2024 मध्ये. रंजित किनी दादार ज्याच्या मनात समाज हित, असं रंजित किनी दादार ज्याच्या मनात समाज हित, असं रंजित किनी दादार. थँक्यू डीजे. दिलदार व्यक्तिमत्व किरण जयराम म्हात्रे साहेब आपण बघतोय आणि या ठिकाणी त्यांची उपस्थिती दर्शनीय पाहायला मिळते. नायगाव पूर्व शहर प्रमुख हा मोठा पदभार ते सांभाळतायत आणि त्यांच्या माहिती करता चालू असलेल्या मॅच द ग्रेट मराठा हसोबा जुचंद्र वर्सेस पतुपॅकर जुचंद्र. 2 ओव्हर झाल्यात टाकून आणि फलकावरती धावा लगावल्यात, त्या म्हणजे 23 धावा. पहिल्या दिवसामध्ये आपण बघितलं गावदेवी धाणीव हा संघ वरती आला. कालच्या दिवसामध्ये वसई चॅम्पियन आला आणि आजच्या दिवसात कोणता संघ याला 3 वेळा स्कोर सांगितलं विशू, म्हणूनच कॉन्सन्ट्रेट तुमचा ठेवा. 23 धावा झाल्यात फलकावरती. प्रत्येक खेळाडू बिझी असतो खेळामध्ये, मात्र आम्ही प्रत्येक बॉलला रन सांगतो, म्हणूनच युट्यूब लाईव्ह मॅच आपण खेळतोय तर काही दृश्य आम्हाला देखील खराब वाटते. 2 ओव्हर आणि फलकावरती 23 धावा झाल्यात. बॉलिंग मार्क वरती बॉलर आपण बघतोय रोहित येतोय. यावेळी ऑन साइडला प्रीतम यावेळी चेंडू कॅरी करतो. रनआउटची संधी आणि आर्यनला परतावं लागेल बॅक टू द पविलियन. 23 धावा गॉन. गरिबांचा हाय रखवाला, साऱ्यात मन हाय त्याला. समाज सेवेची आवड त्याला दादा यो. 23 धावा फलकावरती. इथे रनआउट झालाय. चांगला फटका होता, तेवढाच चांगली फेकी प्रीतमच्या नावावर हा विकेट गेलाय रनआउटच्या माध्यमातून. आणखीन एक बॅटर आलाय पतुपॅकर संघ, म्हणजे या NCA मधला सर्वाधिक बलाढ्य संघ आहे आणि हा संघ जास्तीत जास्त ट्रॉफी आपल्या नावावर करते. मात्र यंदाचा हंगाम या हसोबा टीमला देखील भरपूर प्रमाणामध्ये फायदेशीर ठरलाय, जॉली बॉयज संघाला देखील. इथे मात्र लॉफ केलेल्या उंचीचा तर नक्कीच सिक्सर असता तर सिक्सर दिला असता, मात्र लांबी आहे आणि प्रेम मध्ये एकच नाव चिन्मय चिनू आपल्याला पाहायला मिळतंय. पतुपॅकरच्या अगेन्स्ट केलं असताना काय सेलिब्रेशन पाहायला मिळतंय. विकेट डाऊन. साऱ्यात मन हाय त्याला. शिवरायांचा तो शूरवीर दादा यो आमचा भरदार. शिवरायांचा तो शूरवीर दादा यो आमचा भरदार. ज्याच्या मनात समाज. आणखीन 200 रुपयाचा मानकरी ठरलाय द केक नेशनचे ओनर प्रोप्रायटर पियुष पाटील यांच्या माध्यमातून. द केक नेशन प्रोप्रायटर पियुष हरेश पाटील यांच्या माध्यमातून 200 रुपये म्हणजे 400 रुपयाचा मानकरी ठरलाय. चिनू आज अपोजिट केलं असताना मात्र चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. संदीप सर चांगली फिल्डिंग तो करतोय, चांगला परफॉर्मन्स देतोय आणि तगडा खेळाडू आहे, तगडं काम करतो संघाकरता. धावसंख्या धावफलकावर अजून थांबलेली आहे. धावा आहेत धावफलकावर त्या 23 धावा. नवीन बॅटर आता खेळण्याकरता आलाय जितेंद्र पाटील, याला साथ देण्याकरता गोलंदाज आलाय, नवीन फलंदाज आलाय गौरव. बॅटर्स नेम प्लीज. अजित गौरव. म्हणजेच आम्ही पहिला उल्लेख बरोबर केला होता, म्हणूनच तुमचा अतिरिक्त खेळाडू या इथे अतिरिक्त खेळाडू प्रत्येक संघाचा असायला हवा. युट्यूबद्वारे लाईव्ह प्रेक्षेपण केलं जातंय.
गोलंदाजच्या मार्गावर सज्ज झालाय रोहित. ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा बॉल चेंडूला खेळून काढला जात आहे लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. वाईड ऑफ लॉंग ऑफ मधून फेकी जाईपर्यंत 2 धावा होत आहेत पूर्ण. या 2 धावांच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे सध्याच्या घडीला 25 धावा. गडी बाद झाले 4 गडी बाद 25. काय 3 चेंडूंमध्ये 6 ते 7 धावा अक्षय येतील या वेळेला. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत अक्षय आणि 6 ते 7 धावा जर आल्या तर मजबूत स्थिती होईल बॅटिंग करणाऱ्या टीमची. नक्कीच संदीप सर त्याच प्रकारची खेळी करावी लागेल. 25 धावा झाल्या 3 बॉल अजून शिल्लक आहेत. सुपला शॉट केलायचा होता मात्र इथे व्यवस्थित कनेक्शन झालंय आणि यावेळी मात्र 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न काय घातक ठरेल का. 2 धावा हृदयनाथ एस्टेनच्या मागे आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 धावांनी धावपळक पुढे सरसावते 27 या धाव संख्येवरती. 4 बॉल 27 धावा. 2 बॉल मध्ये किती धावा येतील हा प्रश्नचिन्ह. 30+ धावा मागील मॅच आपण बघितलं तर चेस झाल्या नव्हत्या गोल्डन स्टार संघाला. यस गोल्डन स्टार संघ तिथे कुठेतरी कमी पडला. विजय आणि षटकार खेचल्यानंतर आणखीन संधी होती. जास्त दबाव नव्हता त्याच्यावर तरी सुद्धा त्या उर्वरित 5 बॉलमध्ये धावा होऊ शकल्या नव्हत्या. आता बघूया 2 चेंडू जर आपण बघितलं या षटकाचा विचार केला तर शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. धावा आहेत धाव फलकावर 27 धावा 27 रन्स. शॉर्ट ऑन पूल केलाय. चेंडू मिड विकेटच्या दिशेने वळतोय. 1 धाव पूर्ण केली. पायाने अडवण्याचा प्रयास होता शतरक्षकाचा. पाहता 2 धावा सहजगत्या पूर्ण. धाव संख्या 29 रन्स. धावा चांगल्या बनल्यात बॅटिंग करणाऱ्या पतू पॅकर जुचंद्र टीमच्या. द ग्रेट मराठा हसोबानगर संघाविरुद्ध बॅटिंग करताना हृदयनाथ भैर एक चांगले खेळाडू आणि बरेचसे खेळाडू त्याच्याबद्दल चांगल्या प्रतिक्रिया देत आहेत की आम्ही जे काही आहोत त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही तयार होतोय. म्हणूनच हृदयनाथ भोईर एक चांगलं काम करतायत. यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये त्यांना तुम्ही पाहतायत. आता शेवटचा बॉल असेल रोहित या खेळाडूचा गोलंदाजाचा. समोर डावखुऱ्या हाताचा बॅटर आहे गौरव. बघितलं तर बॅकफुटला जाऊन खेळायचं होतं या चेंडूला. चेंडू अनपेक्षितरित्या आत वळतोय आणि थर्ड मॅन रिझन मध्ये वळतोय. 2 धाव पूर्ण केल्या. 3री धाव घेण्याची करतायत घाई. पाहता 2च धाव मिळत आहेत. या 2 धावांच्या मदतीनं संघाची धावसंख्या झाली 31. बॅटच्या मदतीनं या धावा मिळाल्या होत्या. 5 गडी बाद. धावसंख्या 31 आणि 32 धावांचं टार्गेट असेल दुसऱ्या इनिंग मध्ये. द ग्रेट मराठा हसोबानगर या टीमला 32 रन्स इज द टार्गेट. 32 धावांचं लक्ष. इंदिरा गांधींच्या शुभ हस्ते एक बटन दाबून महाराष्ट्राचा नकाशा हा प्रकाशमय करण्यात आला. त्यानुसार 1 मे 1960 साली महाराष्ट्राची स्थापना मध्यरात्री झाली आणि या महाराष्ट्राचं क्षेत्रफळ जर आपण बघितलं तर 3,07,713 चौरस किलोमीटर इतकं क्षेत्रफळ आपल्या महाराष्ट्राला लाभलंय. 720 किलोमीटरचा समुद्र किनारा आपल्या महाराष्ट्राला लाभलाय आणि ह्या महाराष्ट्रामध्ये आपण ताठ मानाने जगतोय. जय जय महाराष्ट्र हे गीत या ठिकाणी वाचलंय. खरं तर हे गीत लिहिलंय राजा बडे यांनी लिहिलेलं आहे. श्रीनिवास तळे यांनी स्वरबद्ध केलेलं
आणि शाहीर साबळे यांनी आपल्या गोड आवाजात गायलेलं हे महाराष्ट्राचं गीत सध्या गौरव गीत आहे आणि हे नुकताच वाचलंय. मॅच कडे सुद्धा आपण वळणार आहोत. 3 षटकं संपल्यानंतर धाव फलकावर धावा लागल्या जातात. 31 धावा, 32 धावांचं आव्हान कसं पूर्ण केलं जाईल. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक मध्ये आपण पुन्हा संधी देऊया डीजे मास्टरला. कम ऑन डीजे. दोन चेंडूची समाप्ती 6 धावा आणि इरादे स्पष्ट केलेत अक्षय बॅटरने. आल्या आल्या जो खराब चेंडू होता त्याच्यावर षटकार ठोकलाय. पुढचा बॉल 6 धावा आहेत. ऍब्सोल्युटली फ्लम एलबीडब्ल्यू काही गरज नव्हती आणि इथे मात्र इम्पॅक्टिंग लाईन विकेट वरती हिटिंग चेंडू आणि इथे मात्र एक सोपं डिसिजन अंपायर करता फ्लम एलबीडब्ल्यू गडीबाद. मी झालं तिच्या रूपावरी गोरी गोरी गोर माझ्या मनावर भरली हात बिन वाढवते ही छोटरी नखऱ्याची तोर माझे
त्याचं होतं का? स्विच इट फटका आणि इथे चुकीचा फटका. आज त्याला स्टेटस ठेवायचं होतं व्हॉट्सअपला, म्हणून तसं शॉर्ट सिलेक्शन त्यांनी केलं. एक मोठा फटका आल्यानंतर या चुका का करतायत? वारंवार आपण त्याचा उल्लेख सुद्धा केला. अक्षय, चांगल्या सरळ बॅटने धावा येत होत्या तरी सुद्धा इथे चुकीचा फटका निवडलाय. स्विचिटचा फटका खेळायचा असेल तर गुडलेन क्षेत्रामध्ये पडणाऱ्या चेंडूवर तुम्ही स्विचिटचा फटका चांगला खेळू शकताय. आणि यापुढील होणाऱ्या मॅचेस जे असतील त्या 2 ओव्हरच्या असतील. निशांत मात्रे आयोजक आमच्यापर्यंत इशारा करतात. येस निशांत, यापुढील होणाऱ्या मॅचेस 2 ओव्हर. जॉली बॉयज विरुद्ध कोणता संघ येईल? 3 बॉल 6 धावा. आडव्या बॅटने खेळायचं होतं. स्टंपच्या वरून चेंडू निघून गेलाय. 32चं आव्हान आहे. इथे वारंवार डॉट बॉल प्रेशर रिलीज करून देईल. अंकित आणि भूषण एकाच संघातून एकमेकांचा डावपेच माहिती आहे, एकमेकांची खेळी, एकमेकांचा अनुभव, एक्सपिरियन्स दोन्ही खेळाडूंना माहिती आहे. इथे मात्र सध्या अंकितचा बोलबाला राहिलाय. पुढचा बॉल स्लॅश करायचा होता. यावेळी मात्र कौतुक करेन थर्डमॅनचा. गली रिझनला पुश केला होता. चेंडू मात्र एक धाव काय रोखू शकत नाही. 5 बॉल आणि फलकावरती धावा लगावले 7 धावा. द ग्रेट मराठा आसोबा संघ संघर्ष करतोय. या संघर्षामधून बाहेर यायचंय तर मोठी इनिंग बिल्ड करावी लागेल. खास भूषणला, लेफ्टी बॅटर आपण बघतोय स्ट्राईक इनला आता मिस्टर चंदन. अंतिम बॉल या ओव्हरचा चंदन. लास्ट बॉल या षटकातील. चला टाइमपास यानंतर 2 ओव्हरच्या मॅचेस कंप्लीट करायचं आहे. सेमीफायनल, त्यानंतर टॉप 3 ची मॅच आणि त्यानंतर फायनल. म्हणजेच अजून जर विचार केला इथून पुढे ही 13 चेंडू, त्यानंतर पुढचे 24 बॉल आणि त्यानंतर जे मॅचेस होतील त्या आपण सांगू देखील शकत नाही संदीप सर. निलेश, आणखीन मला असं वाटतं की 4 मॅचेस शिल्लक आहेत ही मॅच सोडून. ओ क्रॉस बॅट स्ट्रोक चांगला उडवला चेंडूला. शतरक्षकाच्या हाताला टाटा बाय बाय करत चेंडू सीमारेषे पार, आर पार, दमदार, शानदार, बहरदार, जोरदार षटकार. अजयच्या मस्तकाला दस्तक दिलंय. 6 धाब्याने धावफलक वेगाने पुढे आलाय 13च्या घरामध्ये. बोलबाला या ठिकाणी दाखवताना दिसत आहेत द ग्रेट मराठा आसोबानगर टीमचे खेळाडू. एक जरी फलंदाज बाद झाला असला तरीही 2 फलंदाज धावा बनवण्याकरता सक्षम आहेत. पहिल्या षटकामध्ये 13 धावा आल्यात. 12 बॉल शिल्लक आहेत आणि 12 बॉल मध्ये जिंकण्याकरता 19 धावांची गरज आहे. 12 चेंडू 19 धावा. आता थोडासा दबाव कमी असेल बॅटरवर अक्षय, असं या ठिकाणी वाटतंय. बघूया गोलंदाजी मार्गावर कोणाला आणलं जातं. एक सफल असा गोलंदाज आहे विनीत. फलंदाजीमध्ये सुद्धा चांगलं फलंदाजी करतोय आणि त्याच्या हातामध्ये चेंडू आता दिलाय. मागच्या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी होती विनीत या गोलंदाजाची. विनीत जाधव बॉलिंग मार्गवरती. वसई चॅम्पियन संघ आलाय मला वाटतं या ठिकाणी. वेलकम, आपलं सहर्ष स्वागत. 13 धावा या ओव्हरमध्ये, पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिल्यात. विनीत जाधव एक अप्रतिम खेळाडू आहे. पतू पॅकर संघ नेहमी या खेळाडूवर विश्वास राहिलेला आहे, खास करून प्रथमेश भोईर यांचा. जरी ते खेळत नसले तरी मात्र संघाची बांधिलकी आपल्याला नेहमीच पाहायला मिळते. म्हणूनच कार्यसम्राट युवा आमदार चषक तुम्हाला पाहायला मिळेल थोड्या दिवसात. 21 ते 25 या तारखेमध्ये. जाऊया पुढच्या बॉलकडे. इथे मात्र लॉफ केलेला आहे. उंची जास्त, यावेळी लांबी कमी. क्षेत्ररक्षक होता जितेंद्र पाटील आणि त्याच्याकडून कोणती चूक होणार नाही हे आश्वासन पाहायला मिळते. विकेट डाऊन.
विकेट टेकर गोलंदाज आहे आणि आल्या त्यांनी विकेट्स प्राप्त केल्या. विनीत याला मिळते सफलता आणि भूषण नावाचा खेळाडू बाद झालाय. आता चिन्मय आलाय क्षेत्ररक्षणामध्ये, तो चमकलाय. पहिल्या मॅच मध्ये सुद्धा गोलंदाजी करताना तो चमकलाय. आता फलंदाजी त्याला चांगली करावी लागेल. बडा पॅक बडा धमाका. आणि अक्षय, तू वक्तव्य केलं होतं या खेळाडूचं की मागच्याच आठवड्यामध्ये चांगला परफॉर्मन्स दिला चिन्मय याने. बॅटिंग करताना गोलंदाजांची अक्षरशः अपिसे काढली होती. तो हा खेळाडू आहे, परंतु तो गोलंदाज वेगळा होता आणि आता गोलंदाज वेगळा आहे. ओ आल्या चिन्मयाने मोठा फटका खेळण्याचा इरादा केलाय. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. त्याच्या हातामध्ये झेल देऊन फलंदाज होतो फेल. आर्यनने टिपला झेल. गॉन. साऱ्यांची उमेद साऱ्यांची कोईश साऱ्यांचा बनलाई आधार. साऱ्यांची उमेद साऱ्यांची कोईश साऱ्यांचा बनलाई आधार. ज्याच्या मनात समाज हित असरंजित किनी दादार. अक्षय, आर्यन एक असा खेळाडू आहे तो सुद्धा झेल कधी ड्रॉप करत नाही. इथे चांगलं शतरक्षण केलं आणि विकेट हॅट्रिक वर विनीत नावाचा गोलंदाज आलाय. म्हणूनच म्हटलं होतं की विनीत जाधव जो गोलंदाज आहे तो विकेट टेकर गोलंदाज आहे. प्रॅक्टिस पासून कमी असतो, कामानिमित्त बिझी असतो, तरी सुद्धा ज्यावेळी संधी दिली जाते त्यावेळी सोनं केलं जाते संधीचं. विनीत जाधव आलाय हॅट्रिक वरती. 10 चेंडू आणि 10 चेंडू मध्ये मॅच जिंकण्याकरता 19 धावांची गरज आहे. विनीत आलाय ऑन हॅट्रिक वर. काय त्याची या स्पर्धेतील तिकडी पूर्ण होईल? गोलंदाज तयार विनीत, समोर फलंदाज तयार. ओ हा टॉफेश लागलाय. चेंडू हवेत आहे, उंची जास्त गाठली, लांबी कमी आणि यष्टीरक्षक हितेश भोईर देतो आम्ही. विकेटची हॅट्रिक साधणारा हा आजच्या दिवसातील पहिला गोलंदाज. गॉन. आणखीन एक धक्का. 9 चेंडू आणि 19 धावांची गरज. थँक्यू डीजे. 6 बॉल 6 षटकार जेवढे इम्पॉर्टंट असतात ना तेवढे 3 बॉल 3 विकेट हॅट्रिक फार आपल्या करिअर मध्ये महत्वाचे असते आणि तेच विनीत जाधवच्या नावावर हॅट्रिक. पाहिलं तर पतुपेकर संघाच्या माध्यमातून अजयला 2 वेळा हॅट्रिक वरती पाहिले आजच्या दिवसात. मात्र विनीत तिसरा गोलंदाज ठरला होता जो हॅट्रिक वेल आला होता आणि त्यांनी हॅट्रिक तिसरा गोलंदाज असल्या कारणास्तव 3 विकेट त्यांनी. आणि जेटीसी अर्थातच हा व्हिडिओज बनवतील ज्या पद्धतीने त्याने 3 विकेट्स घेतल्यात, विकेट हॅट्रिक केलंय. हा व्हिडिओज त्याला पुढे पाहायला मिळेल. इतकी चांगली गोलंदाजीचा क्लास पाहायला मिळाला विनीत या गोलंदाजाचा. नवीन फलंदाजावर दबाव असेल, परंतु ह्या सर्व गोष्टी दूर ठेवाव्या लागतील कारण इथे एकच लक्ष असायला हवं, मॅच जिंकायचा आहे. 9 चेंडू आणि 19 धावांची गरज. 9 चेंडू 19 धावांची गरज. सर्व खेळाडू मोठे फटके खेळण्याची तयारी दर्शवत आहेत. जे हवा आहे क्रिकेटचे लाईफ लाईनचा वापर कोणच करत नाही. विकेट हॅट्रिक झाल्यानंतर पुढचा बॉल गोलंदाजाचा. ओ एक चांगला बॉल ब्लॉकर मध्ये चेंडू टाकला होता, खोदून काढला पॉइंट क्षेत्रामध्ये बॅटरने. सौरभ यांनी 1 धाव प्राप्त केली. 1 धावाच्या मदतीनं धावसंख्या सध्याच्या घडीला धावफलकावर झाल्या आहेत ते 14 धावा. पहिल्या षटकामध्ये 13 धावा आल्या होत्या आणि आता 4 चेंडूंमध्ये फक्त 1च धाव आली. स्थिती अशी बनली आहे 8 चेंडू आणि 8 चेंडूंमध्ये 18 धावांची गरज. काय वाटतंय या मॅच मध्ये एखादा बॅटर रंग भरण्याचं काम करेल मोठी खेळी करून? जरी विकेट आला असलं तरी या धावा बनू शकतात आणि द ग्रेट मराठा आसोबा संघाकडे ती क्षमता आहे. इथे मॅच ऑन आहे. विकेट गेल्यात मात्र गोलंदाजी करणारा संघ सध्या संतुष्ट असेल तरी सुद्धा बॅटिंग चांगली करावी लागेल. टायगर ग्रुपचे अध्यक्ष, पालघर जिल्हा अध्यक्ष आणि आपण पाहिलं होतं नाईट मॅच मध्ये देखील राजाभाऊ खांबे यांना, त्यांचं थोड्याच वेळात शुभागमन होईल. जाऊया आपण मॅचच्या दिशेने. यावेळी आडव्या बॅटने चांगल्या पद्धतीने फटका खेळला. आर्यन पुन्हा एकदा फ्रेम मध्ये येतो. यावेळी मिसफील्ड करतोय, त्याचा फायदा बॅटिंग करणाऱ्या संघाला मिळेल का प्रश्नचिन्ह. आणि 2 धावा काय रोखू शकत नाही. 1-1 धाव वाचवणं या क्षणाला महत्वाची बाब आहे. मात्र इथे बॅटिंग करणाऱ्या संघाला बेनिफिट असेल. 2 धावेने धावफलक 16 धावा. 16 धावा बनल्यात. आता स्थिती काय बनले ते सुद्धा आपण वर्णन करूया. 7 बॉल शिल्लक आहेत आणि 7 बॉल मध्ये अजूनही 16 धावांची गरज आहे. 32 धावांचं टार्गेट आहे. संघर्ष मैदानाच्या आत सुरू आहे. प्रत्येकाच्या जीवनामध्ये संघर्ष प्रत्येकाला करावाच लागतोय. इथे धावा बनवण्याकरता हा संघर्ष सुरू आहे बॅटरचा आणि या संघर्षामधूनच त्यांना मार्ग सापडू शकतोय. गोलंदाज तयार.
क्रॉस बॅटने चेंडूला उडवलं, चेंडू हवेत आहे, आर्यन चेंडू पर्यंत पोहोचेल काय? एक धाव पूर्ण केली बॅटरने, दुसरी धाव घेण्याकरता तो सज्ज होतोय. फेकी जाईपर्यंत 2 धावा प्राप्त करतात हे खेळाडू. या 2 धावाच्या मदतीनं 2 षटकांची समाप्ती सुद्धा होतोय. धाव फलकावर धावा लागले जातात ते 18 धावा, 2 षटक समाप्त होत आहेत. आता 6 चेंडू शिल्लक आहेत. द ग्रेट मराठा आसोबानगर टीमला 6 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी 14 धावांची गरज आहे. 6 चेंडू 14 धावा होतील काय? शंका आशंका आमच्या मनामध्ये निर्माण झालाय. या शंकेचं निवारण करण्याआधी आपण एक छोटासा ब्रेक घेऊया. या ब्रेक मध्ये ऐकूया सुमधुर गीत. छोट्याशा ब्रेक नंतर आपण पुन्हा एकदा वळूया. जॉलीबॉय स्ट्रीमचे कॅप्टन टॉस साठी आपण तयारीत राहा. 1 षटक शिल्लक आहे आणि 14 धावांची गरज आहे. पटरीवर गाडी आणण्याचं काम आता खेळाडू करतोय, कारण चंदन अजूनही विकेटवर उभा आहे. त्याच्या सोबतीला सौरभ नावाचा खेळाडू आहे. अक्षय 6 चेंडू 14 धावा होऊ शकतात. हा नक्कीच, नो डाऊट होऊ देखील शकतात आणि इथे डिपेंड देखील करू शकतात गोलंदाजी. इथे मात्र चांगली गोलंदाजी झाली अजयची, आपण बघितले कन्सिस्टन्सी पूर्ण दिवसामध्ये. मात्र इथे बॅटरला आता रंग भरावा लागेल मॅच मध्ये. अशक्य असं काही नाही आहे. इथे हिरो बनण्याची संधी आहे फलंदाजाला. काय तो हिरो अजय बनेल की बॅटर? आपण बघतोय स्ट्राईक एनला सौरभ. लोअर मिडल ऑर्डर मध्ये सौरभ या खेळाडूला बघतायत. 6व्या क्रमांकावर त्याला धाडलं गेलंय. 6 चेंडू मध्ये 14 धावा बनवायच्या आहेत. दबाव तितकाच असेल गोलंदाजावर. या दबावामधून तो बाहेर पडेल काय? हिरो बनण्याची संधी आहे त्याला. ऑफ स्टंपच्या जाऊन जाणारा बॉल, पंचांच्या प्रतिक्रिया नाही. याचाच अर्थ हा चांगला बॉल आहे, चांगला बॉल आहे. बीट केले पहिल्याच बॉलवर. 5 बॉल आणि 14 धावांची आवश्यकता. 5-14 आणि जबरदस्त हा चेंडू आतमध्ये येणारा. इतका वेळ वेट अँड वॉच तुम्ही करू शकत नाही अशा प्रकारचे चेंडू. इथे पटकेबाजी करावीच लागेल, लढावं लागेल बॅटरला. इनसाइड आउट कोण खेळायचं होतं, एज लागले आणि चेंडू मात्र निघून जातोय पॉइंट क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक आहे विनीत जाधव आणि इथे मात्र चेंडूला कॅरी केला जातोय. 1 धावेने आता धावफलक पुढे सरसावतील. 2 बॉल शिल्लक आहे. फलकावरती जर विचार केला 19 धावा झाल्यात. पाहिजे आहेत आता 13 धावा 4 बॉल मध्ये. 4 चेंडूंमध्ये 13 धावांची गरज आहे. एक मोठा फटका दबावापासून मुक्त करू शकतोय बॅटिंग करणाऱ्या द ग्रेट मराठा आसोबानगर टीमला. काय तो हिरो असेल चंदन, जो सध्या एका षटकाराच्या मदतीनं 10 या धावसंख्येवर खेळतोय. संकटमोचकाची भूमिका जर त्यांनी या टुर्नामेंट्स मध्ये अदा केली तर पूर्ण टीमचा भरोसा नेहमीच या खेळाडूवर राहील. असा खेळाडू चंदन आता स्ट्राईक इन कडे. 4 बॉल आणि 13 धावांची गरज आहे. एका बाजूला डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात केले गेलेत. वाट बघून खेळायचं होतं बॅटरला. चेंडू आणि बॅटचा काही समन्वय होत नाही. मिडल स्टंपवरून चेंडू यष्टी रक्षकाच्या हातामध्ये गेलाय. आता 3 चेंडू आणि 13 धावांची गरज. 3-13 कोणाचे वाजणार 3-13? कारण की इथे फेरा दिसतोय बॅटिंग करणाऱ्या संघावरती. अजून मॅच बनू शकतो इथे जर या चेंडूवर कमीत कमी 1 धाव 2 धाव चौकार षटकार. मात्र धाव येणं महत्वाची आहे आणि शेवटपर्यंत लढायचं असेल तर इथे जिद्दीने खेळावं लागेल. बघूया आता ती जिद्द कोणामध्ये दिसेल. काय अजय त्याच प्रकारची गोलंदाजी करेल का इथे चंदन चांगली बॅटिंग करेल का? 1 धाव कंप्लीट केली जाईल, दुसरीचा प्रयत्न केला जाईल की नाही हा प्रश्नचिन्ह. 1 धाव कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न केला जाईल. फेकी येते नॉन स्ट्राईक एंडला. इथे डिरेक्ट हिट देखील लागला नाही. 2 बॉल 11ची गरज आहे. इथे मात्र दोन्ही षटकार मारावे लागेल. एक्स्ट्रा धाव आली तर इथे मॅच मध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट निर्माण होऊ शकतो. 2 बॉल मध्ये 11 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग ही नियमावली आहे. धावसंख्या धावपळकावर सध्या लागली जाते ते 21 धावा. उजेड देणारे प्रत्येक सकाळ हे आपल्या डोळ्यासमोर 2 पर्याय ठेवत असते. एकतर झोपून स्वप्न बघा, नाहीतर उठून त्या स्वप्नांचा पाठलाग करा. इथे स्वप्न बघितलंय आसोबानगर टीमने मॅच जिंकण्याची आणि त्या स्वप्नांचा पाठलाग त्यांना करावा लागेल. 2 चेंडू 11 धावांची गरज. मॅच चुरशीचा बनू शकतोय. गोलंदाजाला मार्गदर्शन करताना दिसतात इतर खेळाडू. बघूया फलंदाज काय करतोय मैदानाच्या आतून. क्रॉस बॅटने चेंडूला कळून काढलाय. चेंडू मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये वळतोय. आता आव्हान संपुष्टात येत आहे. गोलंदाजाने पूर्णतः दबाव टाकलाय आणि ह्या चेंडूवर फक्त 1च धाव मिळाली बॅटिंग करणाऱ्या टीमला. 1 बॉल आता 10 धावांची गरज.
30 लाईन आणि 30 लेंथ टाकावी लागेल. इथे काही एक्स्ट्रा करण्याची गरज नाही. जॉली बॉयज आपला कॅप्टन क्विक अँड फास्ट आमच्यापर्यंत येईल. लवकर या. एक बॉल यांना विनंती करतोय आपण अतिथी कक्षामध्ये या. राजू मिश्रा यांना विनंती करतोय आपण अतिथी कक्षामध्ये या. आयोजक आम्हाला माहिती देत आहेत. एक बॉल 10 का दम. इथे मात्र अजयचा हा चेंडू हा विनिंग चेंडू होता. कॉंग्रॅच्युलेशन पतुपैकर. जुचंद्र संघ वर्सेस जॉली बॉय जुचंद्र. ही मॅच आपल्या भेटी करता येईल. मॅन ऑफ द मॅच आपण बघणार आहोत हॅट्रिक ज्याने घेतले विनीत जाधव. जबरदस्त गोलंदाजी. तोच मॅचचा टर्निंग पॉइंट ठरला. दुसरी ओव्हर 2 ओव्हर मॅच असेल. 2 ओव्हर मॅच. यानंतर टॉप 3 ची लढत. त्यानंतर फायनल मॅच. बघा दिसायला चांगलं वाटते दृश्य. मात्र शेवटपर्यंत कमीत कमी फायनल सेमीफायनल 2 ओव्हर तरी व्हावी. संदीप सर त्या ठिकाणी जात आहेत. चला टॉस आपण करणार आहोत.